इतनी शिद्दत से निभा अपना किरदार, पर्दा भी गिर जाए तो तालियां बजती रहे. हे आहे आपल्या सगळ्या चेहऱ्यांकरता. नमस्कार, मी विशाल. तीन चेहरेमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण परत एकदा भेटणार आहोत तीन खास चेहऱ्यांना, चर्चेतल्या चेहऱ्यांना, आपल्याला आवडणाऱ्या चेहऱ्यांना. आपला पहिला चेहरा, त्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर तो अपघाताने अभिनयाच्या क्षेत्रात आला. सुरुवात मॉडेलिंगपासून केली. बरं, अभिनय क्षेत्रात शिरताना, सुरुवात करताना नायक म्हणून त्याची सुरुवात झाली नाही, तर तो एक उत्तम खलनायक ठरला. त्यानंतर मग हळूहळू वेगवेगळ्या वाटा ढूंढाळत, भटकंती करत तो आपल्यापर्यंत पोहोचला. चला आपण जाऊयात आपल्या पहिल्या चेहऱ्यापर्यंत. इतिहास गवाह है, ठाकुरों के संबंध हुआ करते थे तवायफों की गलियों से, लेकिन अब तो ठकुरान भी रखने लगे कोठों की सहेलियां. ताज्जुब की बात है. बरेच वेळा लोक मला विचारतात किल्ल्यावर बघण्यासारखं असतं तरी काय. मला विचाराल तर खूप काही असतं. मिलिंद, तीन चेहरे असं जरी मी म्हणत असलो तरी तुझ्यात अनेक चेहरे असं मला वाटतं. त्या प्रत्येक चेहऱ्याला एक वेगवेगळं नाव देता येईल. त्या चेहऱ्याचा प्रत्येकाचा एक वेगळा गुण आहे. मग तो खेळाडू असेल, मग तो भटकंती करणारा मिलिंद असेल, तो लेखक मिलिंद असेल, तो अभिनेता मिलिंद असेल, बरंच काही आहे त्याच्यामध्ये. मला प्रश्न पडतो, नक्की मिलिंद काय? तो मलाही पडतो. कारण मला बरेच वेळा असं जाणवतं की मी जे काही करतोय त्याच्यात मला आनंद मिळतच असतो, पण त्याच्या पलीकडे आणि काहीतरी दिसलं आणि त्याच्यात जर मला वाटलं की मला गती आहे तर मी तेही करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यात सुद्धा जर यश मिळायला लागलं आणि आनंद मिळायला लागला तर मला तेही आवडायला लागतं. त्यामुळे मी असा कधी कधी भरकटत सुद्धा जातो. पण त्याला काय म्हणतात की जे काही मी फील्ड ज्या फील्डमध्ये मी हात घातला आहे त्याच्यात ॲटलिस्ट काहीतरी कामगिरी केल्याचं समाधान मला मिळतं आहे. कारण आता चित्रपट जर म्हणशील तर जवळजवळ माझे 180 वगैरे चित्रपट झाले. 180 चित्रपट म्हणजे 20 वर्ष गेली मी आता चित्रपटात काम करतोय. ये जश्न भी क्या खूब रंग लाया है. एक ठकुराइन और एक तवायफ, दोनों को साथ साथ लाया है. वाह, ये आप क्या कह रहे हो जमाई बाबू? जो आप देख रहे हो बड़ी माँ और जो सारा गांव देख रहा है, ये औरत जिसे ठकुराइन अपनी सहेली कहती है, एक बाजारू औरत है. जेव्हा तू मॉडेलिंग करायला सुरुवात केलीस त्यानंतर खरं तर लोकांना त्या क्षणी वाटायला लागतं रॅम्पवरनं जात असताना की मला नायक व्हायचंय. पण तू खलनायक म्हणून पुढे आला. तो खुनशी इन्स्पेक्टर मला आठवतो. मला असं वाटतं की तेव्हा तो बघून बऱ्याच लोकांना ती चिडही आली, अरे हा काय माणूस आहे म्हणून. म्हणजे इतकं अस्सल वाटत होतं सगळं. हेच त्याची म्हणजे कसं झालं की मला कधी ऍक्टिंग वगैरे करायचा काही फार म्हणजे त्यात काही रस नव्हता. आणि मी काही फार चित्रपट पाहायचो असंही नाही. मी पूर्णपणे खेळाडू होतो आणि मी एक इंजिनियर होतो. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आणि नंतर मी स्पोर्ट्समध्ये क्रिकेट, बॅडमिंटन हे माझ्या खेळात मला गती होती, तर त्यामध्ये माझं करिअर करत होतो. पण त्याच्यात काही ते तसं घडलं नाही पुढे. आणि मग सडनली मला असं टर्न मिळाला, कलाटणी मिळाली आयुष्याला की ज्याच्यामुळे मी मॉडेलिंगमध्ये आलो. बरं. गौतम राजाध्यक्ष नावाचे मोठे फोटोग्राफर, बरोबर, त्यांना त्यांची माझी भेट झाली आणि त्यांनी मला सांगितलं की तू मॉडेलिंग करायला पाहिजेस, म्हणजे तुझा चेहरा, पर्सनॅलिटी वगैरे अतिशय म्हणजे वाटते मला की तू काहीतरी करशील. आणि त्यात सुद्धा महत्त्वाचं असं होतं की मी मराठी आणि गौतम राजाध्यक्ष मराठी आणि त्यांना मराठी लोकांबद्दल एक विशेष आत्मीयता होती. त्या काळात त्यांना 6-6 महिने अपॉइंटमेंट त्यांची मिळायची नाही. आणि सगळे टॉपचे मॉडेल्स, टॉपचे कलाकार हे सगळे त्यांच्याकडून फोटोग्राफ स्वतःचे काढून घेण्यासाठी मरायचे, म्हणजे पोर्टफोलिओ करून घेण्यासाठी. तर त्या काळामध्ये जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी मला दुसऱ्या दिवशी अपॉइंटमेंट दिली. आणि बघता म्हणजे ते दालन उघडलं. आणि मला खरं सांगायचं तर हे बाय डिफॉल्ट ज्याला म्हणतात ते मी ग्लॅमर लाईनमध्ये आलो. पहिलं क्लिक झालं. आणि तिसऱ्या दिवशी मला दिग्जॅम शूटिंगची ॲड मिळाली, विच इज वन ऑफ द बिगेस्ट बॅनर्स. रेमंड, दिग्जॅम, ग्वालियर आणि विमल ही त्याकडची फार मोठी बॅनर्स होते. आजही त्यातली काही मोठी बॅनर्स आहेत. दिग्जॅम, रेमंड आजही मोठी बॅनर्स आहेत. आणि तिथून माझ्या मॉडेलिंगला सुरुवात झाली. आणि मग मॉडेलिंगमध्ये माझे काही जे फिल्म्स, ॲड फिल्म्स वगैरे येत होत्या, पोस्टर्स लागायची, त्या गोविंद निलानींनी बघितल्या, त्यातली एक ॲड फिल्म. आणि त्यांना असं वाटलं की हा इसम, याला जर अभिनय वगैरे याने केला तर हा खूप नाव करू शकेल. त्यामुळे एकदा आमची भेट झाली तेव्हा त्याने मला विचारलं स्पेसिफिकली की तुला ॲक्टिंगमध्ये वगैरे रस आहे का. तर मी त्यांना सांगितलं मला काही येत नाही आणि माहिती नाही आहे. मग त्यांनी मला सांगितलं की तुझं डोळे बोलतात आणि ओव्हरऑल जो स्क्रीन प्रेझेन्स आहे तो फार जबरदस्त आहे, तर त्या पर्सोना आहे तुला एक स्वतःचा, तर तू का नाही थोडं शिकून घेत ॲक्टिंग. बरोबर. म्हणून मग त्यांनी मला सत्याच्या दुबेंकडे पाठवलं, पंडित सत्याच्या दुबे. आणि मग त्यांच्याकडे मी काही काळ ट्रेनिंग घेतलं. आणि तिथून मग माझा द्रोहकालमध्ये
प्रवेश झाला. पहिला जो माझा चित्रपट होता त्याच्यात मला आणि आशिष विद्यार्थीला गोविंदजींनी इंट्रोड्यूस केला. तिथून माझी ग्लॅमरला सुरुवात झाली. पण गंमत अशी झाली की त्याच काळात माझी एक सिरियल होती कुरुक्षेत्र, बर जी झी टीव्हीची पहिली अशी मोठी सिरियल होती. म्हणजे असं होतं की तेव्हा सुभाषचंद्र गोयल सारखा माणूस फॅमिली बरोबर शूटिंग लावून बसायचा, म्हणजे झी टीव्हीचा मालक. त्यांच्या दृष्टीने पण मोठी सिरियल होती. तर त्याच्यामध्ये माझं एक लोखान म्हणून कॅरेक्टर होतं, ते प्रचंड गाजलं आणि ते निगेटिव्ह होतं, खलनायकाचं. पण असंच सॉफ्ट आणि रोमॅन्टिक खलनायक, पण डॉन असतो तो. आणि ते मुकेश भटने पाहिलं आणि मुकेश भटने मला मग फरेममध्ये बोलवलं आणि फरेममध्ये पण परत खलनायकच होता. खलनायकच होता. त्यामुळे तोही प्रचंड गाजला, इतका गाजला की ते ये तेरी आंखें झुकी झुकी हे गाणं तेव्हा फिलिप्स टॉप 10 मध्ये सतत वर्षभर वाजत होतं. ये तेरी आंखें झुकी झुकी, ये तेरा चेहरा खिला खिला, ये तेरी आंखें झुकी झुकी, ये तेरा चेहरा खिला खिला, बड़ी किस्मत वाला है वो, बड़ी किस्मत वाला है वो, प्यार तेरा जिसे मिला. नॉर्थमध्ये आजही मी गेलो तर मला आखे झुकी झुकी असं बोलवतात. तसं आता ती ओळखच झाली. जसं महाराष्ट्रामध्ये समजा दाजीबा म्हणतात, एका दाजीबा बरोबर बरोबर. किंवा ते बापू बिरू वाटेगावकरमुळे मला बऱ्याच वेस्टर्न महाराष्ट्रातल्या भागात गेलो की बापू बिरू असं बोलावलं जातं. मला आमच्या ॲक्टर्सच्या म्हणजे नशिबात असतं असं. तर तसं मला ती एक ओळख मिळाली. पण नंतर काय झालं की त्याच्यानंतर इमिजिएट नेक्स्ट पिक्चर होता विरासत, त्यातही खलनायक. तोही प्रचंड हिट, म्हणजे माइलस्टोन पिक्चर झाला. त्यामुळे मग खलनायकाच्या भूमिका येतच राहिल्या म्हणजे, आणि मग करत राहिलो. आणि ते पाहता पाहता म्हणजे चित्रपट वाढत गेले. त्यामुळे ज्याला म्हणतात की आपल्याकडे एक स्टॅम्प बसतो किंवा मग आपण त्याच्या पलीकडे काय करू शकत नाही, कारण तेच रोल येतात. बरोबर. साले कुत्ते कमीने, बाढ़ के पास खड़े होकर क्या साठगांठ कर रहा था उससे? हम रिश्ता तोड़ रहे हैं और तू जोड़ने पे लगा? आइंदा उससे बात करने की जुर्रत की ना तो जबान काट लूंगा. जा दफा हो जाए ऐसे, जा. मल्ली, क्या है? मुझे कुर्सी पे बिठा. ती काय झाली का रे तुझ्यावर त्या सगळ्या दरम्यान? असं कोणी नाही, लोक मला म्हणायचे तुम्हाला अशी इतकी छान पर्सनॅलिटी आहे, तुम्ही हिरो का नाही करत? म्हटलं तुम्ही काम द्या हिरोचं, मी करेन. मला आनंदच आहे करायला, पण ते चालले पण पाहिजेत पिक्चर. आणि तर काय लोकांना एकदा खलनायक आवडला की तो खलनायकच आवडतो. मग तुम्ही किती चांगले दिसा किंवा न दिसा त्याचा काही प्रश्न नसतो. मान गए हुजूर. मिलिंदची सगळ्याच क्षेत्रामधली भटकंती ही खास आहे. मिलिंदच्या या छान गप्पांनंतर आपण जाणार आहोत पुढल्या चेहऱ्याला भेटण्याकरता. पण आता इथं वेळ झाली एका ब्रेकची, तेव्हा पाहत राहा आमचा खास कार्यक्रम 3 चेहरे, फक्त IBN लोकमतवर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं 3 चेहरेमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आता आपण भेटणार आहोत अशा चेहऱ्याला ज्या चेहऱ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कलावंताच्या बाबतीत असं म्हटलं जातं की तो एका मुरलेल्या लोणच्यासारखा असतो. लोणचं जसं मुरत जातं ना तशी त्याची चव वाढत जाते. तसंच कलावंताच्या गाठीशी जसे वेगवेगळे रोल येत जातात त्याच्या अनुभवात देखील भर पडत जाते आणि मग तो खुलत जातो, आपल्याला तो आवडायला लागतो. आपण भेटणार आहोत अशा अभिनेत्रीला जिने मैलोनमैल प्रवास करत असताना एक वेगळी भूमिका केली आणि आपल्याला ती आवडली आणि थेट तिने मिळवला नॅशनल अवॉर्ड. जाऊयात त्याच अभिनेत्रीकडे. स्मिता तांबे, एक असा चेहरा जो आज यशाच्या शिखरावर आहे, पण या चेहऱ्याने खूप मेहनत घेतली आहे, खूप कष्ट घेतले आणि त्यानंतर आज एका यशस्वी टप्प्यावर स्मिता तांबे आपल्याला भेटते. स्मिता, एकतर तुला हॅट्स ऑफ. अत्यंत वेगवेगळ्या खडतर प्रवासातून तू इथे आलेली आहेस आणि अर्थात अजूनही पुढचा प्रवास अत्यंत मोठा ग्राफ आहे. कुठेतरी मला आज तुला नॉस्टॅल्जिक करायचं आहे. तो सुरुवातीचा टप्पा असेल, तो सुरुवातीचा ब्रेक असेल, कशी सुरुवात झाली त्याबद्दल सांग. खूप चांगली गोष्ट आहे खरं तर. मला हे फार आवडतं आहे, कारण की नेहमी आपला इतिहास हा आपल्याला फार पुशअप करत असतो पुढे, आणि सध्याची परिस्थिती किती छान आहे आणि आपल्याला इन्स्पायर्ड करत असतो. तिथल्या चुका आपल्याला घडवत असतात, असं सगळं होत असतं. नॉस्टॅल्जिक होते, पण आज मी इथे शिवाजी पार्कात आहे इकडे, त्यामुळे इथल्याशीच रिलेट एक गोष्ट मी सांगू शकते की ह्या पार्काशी माझ्या खूप वेगळ्या आठवणी आहेत.
कारण एक 2004 आणि 2005च्या सुमारास एक मुलगी, खरंच म्हणजे मी सकाळी 6:15 वाजता सिंहगड पकडायचे आणि 9:15 वाजता इकडे पोहोचायचे आणि दादरच्या स्टेशनवर थोडंसं पाणी मारायचं चेहऱ्यावर, पावडर वगैरे लावायचं, काजळ वगैरे लावायचं, इकडे यायचं, एक पोळी 4 पोळ्या रोल करून आणलेल्या असायच्या, इकडेच एक जनरल स्टोअर आहे, तिकडनं सॉस केचपचं थोडं एक छोटंसं पाऊच घ्यायचं, ते सॉस लावून खायचं आणि मग इकडनं प्रत्येक ऑफिसेसला जाऊन धडका मारायच्या, भेटायचं, फोटोग्राफ्स दाखवायचे. असं मी जवळपास मला असं वाटतं की एक 8.5-9 महिने केलं होतं रिगरसली. म्हणजे मध्ये 1-2 दिवस वगैरे गॅप पडत असेल, पण रोज घ्यायचे, रोज लोकांना भेटायचे, की कारण मुळात मुंबईची खूप भीती वाटायची. सिनेमाचा पहिला ब्रेक कधी मिळाला? सिनेमाचा खऱ्या अर्थाने पहिला ब्रेक जर तू म्हणशील ना, की पहिलाचा ब्रेक जो म्हणतो की जो आयुष्यात नटी म्हणून घडवणारा पण होता आणि असं सगळं करणारा होता, दॅट इज जोगवा. जोगवा या सिनेमामध्ये मी आपल्याला जे काम आयुष्यभर करायचं आहे, आपल्याला असं काम करायचं आहे, तसं काम, अशी फक्त स्वप्न बघितली होती. आणि पुढे उपेंद्र लिमये, मुक्ता असेल, किशोरदादा असेल, या सगळ्यांना, संजय दादाचा कॅमेरा असेल, मुळात राजीव असेल, या सगळ्यांना अशा पॅशननी आणि डेडिकेशननी काम करताना बघितलं आणि मुळात पहिलं संस्कार बरे व्हावे लागतात आणि लाईक येस, हे मला हवं आहे, मला अशा पद्धतीचं काम करायचं आहे. आणि मग आज जोगवाला पहिला सिनेमा जेव्हा मला फोन आला, मी कॅफे कॉफी डेमध्ये राजीव सरांना भेटले होते आणि नंतर मला त्यांचा फोन आला की तुझी एक पुला नावाच्या कॅरेक्टरसाठी तुझं कास्टिंग झालेलं आहे. यू नॉट बिलीव्ह, मधुकंदा कुलकर्णी आणि मी होतो आणि लिटरली मी ओरडा करत होते घरात, इतक्या मोठ्याने ओरडत होते मी घरात, खिडकीत बिडकीत ओरडत होते. मधुकंदा म्हणेल काय, मी म्हटलं अगं मी त्या सिनेमात काम करतीये मधू, मी काम करतीये. मग पुत्रांना हो बोलिवलं, वध करा आईचा असं चिडून की हो सांगितलं. ढाकला परशुराम आज्ञेचा त्यानं वध केला की हो आईचा. खूप मोठी मेहनत आहे, खूप वेगळा प्रवास आहे, पण याच्यात काही प्रेरणास्थानही असतील. ती कोण होती? खूप सारे, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा इज माय फ्रेंड फिलॉसॉफर गाईड इज राजीव. आज वर्ष होत आलं या सगळ्या गोष्टीला. त्यांनी खूप लिटरली बोटाला धरून पुढे नेलेलं आहे. अभिनेत्री म्हणून आतनं मला खंगळून काढलेलं आहे की जे काही पॅशन आहे ना, ती कायम त्याला एक मार्ग मिळाला पाहिजे, त्याला रस्ता मिळाला पाहिजे. त्यामुळे ही इज माय फर्स्ट गुरु. आणि त्याच्यानंतर कालांतराने जी माणसं भेटत जातात ना, सेटवरचा, ऑफस्क्रीन, हर एक अनुभव आपला गुरु असतो. हर एक माणसं आपल्याला चेअर करत जातात. जसं 72 मैलच्या वेळेला नाना पाटेकरांनी उठून कौतुक करणं, नाना सरांनी कौतुक केलं, एक तर ते किती रागीट आहेत, कसे आहेत आपल्याला माहिती आहे, पण नाना सरांनी उठून कौतुक करणं की कुठेतरी आपल्याला कुठेतरी पुशअप देतात या गोष्टी. जनावरांनी मारलं की गे बाया, खिशात पायकाना आहे तर आपला कुन्नी बिन आहे. पोरगलाही भाजायला लागले तापण. होय सुंदर्या, काय ग सुंदर्या, असुक्या सुटला रे यो. बहिणी भावंडाचा नाही, तुझा तरी हात लागू दे बाबा याच्या मातीला. मला आता या गोष्टीवर विश्वास बसलाय की अगर आप किसी चीज को सच्ची में शिद्दत से चाहो ना, तो पूरी कायनात उसको जुटाने में लग जाती है. स्मिता, नक्कीच या शिखरावर तुझा प्रवास असाच आणखी पुढे जात राहू दे. अत्यंत उंच ठिकाणी पोहोच आणि आम्हाला लक्षात ठेव. थँक्यू सो मच. सहज अभिनय स्मिताची ही खासियत आहे, म्हणून तर ती आपल्याला सगळ्यांना आवडते. चला, यानंतर 3 चेहऱ्यामध्ये वेळ झाली एका ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात आणि पुन्हा एकदा भेटूयात पुढल्या चेहऱ्याला. पहा फक्त IBN लोकमत. म्हणे शिक्षकाच्या मुलाने कायम गुणवत्ता यादीत यायलाच हवं, कारण तो शिक्षकाचा मुलगा आहे. प्रत्येक वेळी असं घडेलच असं नसतं. पण मी आता अशा चेहऱ्याकडे मी घेऊन जाणार आहे तुम्हाला की ज्याच्या घरात नाटक होतं, अभिनय होता, त्याचं बाळकडू त्याला लहानपणीच मिळालं. हा सगळा वारसा यशस्वीपणे त्यांनी पुढे नेला. जाऊयात त्याच चेहऱ्याकडे. आपल्याबरोबर आता अशी एक व्यक्ती आहे जी गेल्या वर्षभर एक वेगळी भूमिका जगते अशा अर्थाने म्हणणारे मी, कारण वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते काम करतायत. नवीन तरुण चेहऱ्यांना एका खास गोष्टीसाठी तयार करण्याचा काय ही गोष्ट आहे, काय काम आहे, आपण सरांकडूनच जाणून घेऊयात.
सर संगीत एकांकिका म्हणजे सगळी परंपरा पटकन डोळ्यासमोर येते आणि त्यानंतर त्यातून बाहेर काढायचं आणि नवीन काहीतरी घडवायला लावायचं हे खूप अवघड काम असणार आहे, जे तुम्ही म्हणजे शिवधनुष्य पेललंय असं म्हणावं लागणार आहे. खरं तर काय सांगाल या तुमच्या नवीन भूमिकेबद्दल? नाही, कसं आहे, थिएटर अकॅडमीने रंगसंगीत नावाची जी स्पर्धा सुरू केली, माझ्या मते तो उपक्रमच फार महत्त्वाचा आहे. कारण आपण पारंपरिक संगीत नाटक जरी बघितलं तरी त्यात सुद्धा काळानुसार बदल होत गेले. म्हणजे शारदा पटकन सांगायचं तर हे त्या काळातलं फार महत्त्वाचं बदलाचं उदाहरण, किंवा घाशीराम कोतवाल, लेकुरे उदंड झाली, महानिर्वाणमधलं संगीत, तर अशी खूप उदाहरणं देता येतात. तर आता कसं झालंय की आता संगीत नाटक असं म्हटल्यानंतर बऱ्याचदा एक पारंपरिक संगीत नाटक उचलून ते करण्याकडे आपला कल होता. त्यामुळे मला हा उपक्रम फार महत्त्वाचा वाटतो की नाटक या माध्यमातून आता एकांकिका, पुढे त्याची मोठी नाटकही होतील. जसं म्हणालात की या दोन्हीचा कनेक्ट म्हणजे एकमेकांशिवाय हे पूर्ण होणार नाही, हे या मुलांपर्यंत पोहोचवणं कुठेतरी अवघड होती प्रक्रिया? नाही, हो, ती अवघड आहे आणि मुलंही नव्हती मोठी, म्हणजे त्या संस्था होत्या मुळामध्ये. नाही, अवघड याचं कारण असं नाही की आपण संगीत असं म्हटल्यानंतर विशेषतः नाटकातल्या इतके परंपरेला जखडलो गेलो. म्हणजे जेव्हा वसंतराव देशपांडेंनी घाशीराम कोतवाल हे पहिलं संगीत नाटक जवळजवळ असं जेव्हा वर्णन केलं तेव्हाही त्यांच्यावरती लोक वैतागले होते. तर तसं आपण इतके परंपरेला अडकलो आहोत की आपण पटकन त्याच गोष्टींकडे जातो. ती मंडळी ना रिसेप्टिव्ह आहे, त्यांना कळते. म्हणजे आता उदाहरणाचं त्यानं जर का असं सांगितलं की अरे तुम्ही पारंपरिक दशावतार करू नका ना, पण दशावतारातली पात्रं घेऊन त्याचा मॉडर्न रेलेव्हन्स तुम्हाला मिळतो का, तर ती त्यांना कळतं. पण मग कुठेतरी मला असं वाटतं की काही काही ठिकाणी परंपरेला बांधलेले लोक असतात, त्यांचा परत जर का संपर्क आला शिबिरानंतर की परत ते जुन्याकडे जातात. तर मला असं वाटतं की याला थोडासा वेळ लागेल. अरे बजाओ तालियां, तालियों पर चलते हम, तालियों पर चलती हमारी सेना, खाना मिले न मिले पेट भी हमारा चलता है तालियों पर. असंच या सगळ्या कलावंतांच्या बाबतीत म्हणावं लागेल आणि अशीच अपेक्षा या सगळ्या कलावंतांची असते. आज 3 चेहरेमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा एकदा आपण भेटूयात पुढल्या एपिसोडमध्ये 3 नव्या चेहऱ्यांना, चर्चेतल्या, आपल्याला आवडणाऱ्या. तेव्हा पाहत राहा आमचा खास कार्यक्रम 3 चेहरे फक्त IBN लोकमतवर.